पुण्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। अवघ्या 10 वर्षांच्या मुलीचं लग्नासाठी अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली। या प्रकरणी आरोपी राहुल गौतमसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय। 10 वर्षांच्या मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आली। तिचं अपहरण करून एका लॉजवर नेत अत्याचार झाला। 21 मार्चला दुपारी 12:30 वाजता या मुलीचं अपहरण करण्यात आलं। त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला। सर, नेमकी काय घटना समोर आलेली आहे? काय आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला ही घटना घडलेली आहे। 21 तारखेला दुपारी 12 ते 2च्या दरम्यान इथली जी पीडित निर्भया आहे तिला आमिष दाखवून मोटरसायकल घेऊन जाऊन आरोपींनी, तिच्या शेजारी राहणारा आरोपी होता यूपीचा, तर इथं काही कामानिमित्त या ठिकाणी तो आला होता। मोटरसायकल त्याच्या मित्राला सोबत घेऊन त्या ठिकाणी तो गेला आणि उत्तमनगरच्या हद्दीमध्ये एक लॉज आहे, पिकअप लॉज म्हणून, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो अतिप्रसंग केलेला आहे। याच्यामध्ये जी पीडित आहे तिच्या आईने तक्रार दिल्यावरून आपण तात्काळ लगेच गुन्हा दाखल केला। याच्यामध्ये तो व्यक्ती ज्याने हा प्रकार केला त्या व्यक्तीला ताबडतोब पोलिसांनी अटक केली आहे। त्यासोबत जी अजून दुसरी व्यक्ती होती त्याला पण आपण त्यात सहआरोपी केलेला आहे। त्याचबरोबर ज्या लॉजचा जो मॅनेजर आहे आणि जो मालक आहे या सर्वांना पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी अटक करून त्या सर्वांना आरोपी केलेला आहे। ते सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत। घटना प्राप्त झाल्यापासून किंवा माहिती मिळाल्यापासून तात्काळ पोलिसांनी दखल घेऊन याच्यामध्ये आरोपींना तात्काळ याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून पुढची कारवाई केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।